उभे जिंदगी तुम्हाला माझ्या कहाणी सांगतो. आलं डोळ्यामध्ये पाणी, अक्षरशः जवळ केलं, लांब केलं आपल्यानेच. उभ्या आयुष्यामध्ये ना आपल्याजवळ कधी जायचा प्रयत्न कर नका. आपलं म्हणून आपल्याला लांब करायला प्रयत्न करतंय, कारण की त्याला बघवत नाही आपलं. ही कुणाची सत्य परिस्थिती आहे. आपल्या जवळच्या माणसाला आपलं बघवतच नाही. एक वेळेस परकी परी, पण आपल्याला पाया पण पडायला नगं आणि हात पण जोडायला नगं. म्हणून स्वतःच्या विचारानं विचार करायला शिका. तर नमस्कार, माझं नाव सुदर्शन. मी बारका, माझी शाळा काय लय झाली नाही आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला एका सेकंदात. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या चरणी मला विनंती एवढीच द्या, आणि तुम्ही मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. आणि उभ्या आयुष्यामध्ये मुक्या कुत्र्याला जरी म्हणलं हड जा, तर कुत्रं ना फिरून मागं आल्याशिवाय राहत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला आपल्यापाशी पैसा दिसल्यावर किती जवळ करायचा प्रयत्न करा, किती जवळ करायचा प्रयत्न करा. एक ना एक दिवस ना तो आपल्याला पैसा दिसतोय म्हणून आपल्या जवळ येतोय. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला झालेला हाल आणि सोसलेलं घाल ती ध्यानात राहू द्या. उभ्या आयुष्यात 17 जण बोलतील ह्याकडे लक्ष देऊ नका. आणि मोटिवेशन फक्त माझ्या विचारातून सांगतोय, दुसऱ्याच्या नाही. 17च्या सगळ्याच्या वेगळ्या माइंडसेट चालत असतो. तसं आपला सुद्धा माइंडसेट चांगल्या कामाला चांगला चालत असतो. बोलण्याची संधी बोलायलाच लागणार आहे. असं नाही की उगवता सूर्य सुदीक म्हणणार नाही, आज उगवला आहे उद्याला उगवणार नाही. त्याचं काम ती चालू आहे. उभ्या आयुष्यात स्वतःचं काम तुम्ही स्वतः चालू करायला शिका. दुसऱ्यावर प्रयत्न करा नका अवलंबून राहायचा. आणि आपल्याला आपली ना जवळ करायचा प्रयत्न करा नका. आपलीच ना गद्दार असते ती, कधी खरं आहे. म्हणून ना आपली मेहनतवरती विश्वास ठेवा. आणि जी गोष्ट नशिबात नाही ती मेहनतीने होत असते. आणि नशिबाला पण दोष देऊन काही उपयोग नाही. नशिबाच्या पुढं भली झाली तर फेल. तसं उभ्या आयुष्यामध्ये झालेला संघर्ष आणि केलेली मेहनत वाया कधी जात नाही. ह्यासाठी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिका. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आपल्याला जरी कोण म्हणलं तर चल इकडं, तर आपल्या हातावरचं काम सोडून त्यामागं जाऊ नका. चांगल्या कामाला चल म्हणलं तर जाऊ नका. कारण की आपल्या वाईट वेळेस येत असलं ना तर त्याच्या मागं जायला शिका. आणि रोज टेन्शन जरी आलं तर जीवनाची बरं वाईट करायचा प्रयत्न करू नका. उभ्या आयुष्यात प्रत्येकाला टेन्शन आहे, म्हणून सामोरं जायला शिका, पण बरं वाईट करायला शिकू नका. एवढी तुमच्यापाशी दोन्ही हात जोडून सहपरिवारामधले भावानं वडील माणसानं विनंती आहे. आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरूच नका. आणि उगवता सूर्याला विनंती करतो की माझ्या सगळ्या परिवाराला सुखी राहू द्या. आणि टेन्शन जरी आलं तर टेन्शनाला सामोरं जाऊन एखादं काम अडकलं तर ती पूर्ण व्हावं, एवढं तुमच्यापाशी विनंती आहे. आणि एकाला एक साथ द्यायला शिका, एकमेकाला साथ द्यायला शिका. कारण की साथ देत नाहीत कुणी आणि निंदा करतंय मागं. ह्यासाठी दुसऱ्याची निंदा पण करू नका आणि काहीच करू नका. ह्यासाठी काय उपयोग नाही. सक्सेस बोलून हाणून मारून नाव ठेवून एकाच दोन करून काही उपयोग नाही. ह्यासाठी स्वतःची बुद्धी स्वतः चालवायला शिका. दुसऱ्यावर विचार करू नका, त्याचा राग दुसऱ्यावर काढू नका. आपल्याला राग काय येतं त्यानं नाही काम केलं, कोणाला काम पण सांगू नका आणि कोणाला काय पण करू नका. आपल्यावरती वाईट वेळ आहे ती स्वतःलाच बदलावं लागणार आहे, दुसरा कोण येणार नाही. धन्यवाद, भेटू पुन्हा. हा.